चालू आठवड्यात सलग 2 ते 3 दिवस पाऊस झाल्यामुळे शेतमालामध्ये प्रचंड प्रकारचं नुकसान होऊन आठवडे बाजारात सुद्धा शेतमाल कमी प्रमाणात आलेला आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपण आहोत काष्टी गावच्या आठवडे बाजारामध्ये। एकेकाळी हा बाजार तरकारीने तुडुंब भरलेला दिसतो, परंतु आज कमालीची घट या बाजारामध्ये तरकारीची दिसत आहे। त्यातूनच माल नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या वर्गातून किंमत देऊनही माल मिळत नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। आता आमच्या सोबत आहे वडगाव रसायचे नाना डोळे। नाना डोळे आपली मुलाखत आहे, तर आपण सांगू शकता का आजच्या आठवडे बाजारामध्ये तरकारी महाग का आहे आणि त्याची काय कारण आहेत? पाऊस झाल्यामुळे कशामुळे? तुम्हाला तुम्ही नेहमी जो माल घेता तो माल तुम्ही या ठिकाणी खरेदी करता का मार्केटून आणता? ह्या ठिकाणी खरेदी करतो। मग आज तुम्हाला हा माल इतकाच माल तुम्ही आज घेऊन बसला आहात, याचं कारण काय नेमकं? माल न मिळणे बाजारात माल तुम्हाला भेटला नाही का? तुमच्याकडे म्हणजे मुबलक भांडवल नसल्यामुळे? नाही माल नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं कॉन्टॅक्ट तुमच्याशी होतंय का? होते की काय कारण येते त्यांचं, काय सांगणं येते? महाग माल आहे म्हणून देत नाहीत ती। आता आपण व्यापाऱ्यांच्या तोंडात ऐकलं सध्या झालेल्या आठवडे बाजारामध्ये सलग 2-3 दिवस पाऊस झाल्यामुळे तरकारीचा तुटवडा आलेला आहे। आता आमच्यासोबत ग्राहक सुद्धा या ठिकाणी आहे, ते आलेले आहेत। काष्टी तुम्ही कुठून आलात? इनामगाव। तुम्हाला आजचा बाजार स्वस्त वाटतोय का महाग वाटतोय? महाग आहे। त्याची काय कारण म्हणजे नेमकी? माला तुटवडा पण कमी हा आणि माल व्यवस्थित आहे। हा, म्हणजे आता आपण पाहतो आहोत नुसता शहरी भागातच तरकारीचा बाजार न वाढता आठवडे बाजारात ग्रामीण भागातही तरकारीचा जबरदस्त बाजार वाढलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद।